रायगड जिल्ह्यातील वडखळ पोयनाड दरम्यान असणाऱ्या रस्त्यालगत अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथील हॉटेल पाटील ब्रदर्स या ठिकाणी 1000 सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारची शासकीय विभागाची परवानगी न घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले। तसेच या विवाह सोहळ्याप्रसंगी सचिव यशवंत लोबी, जीविता सचिन लोबी या पती पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी ईश्वर नाईक, महादेव लेडी, अर्जुन गोपाल नाईक, सुनील अंकुश वागे, सुमित राजेश नाईक, रोशन नरेश वागे, कैलास चंद्रकांत नाईक यांचा मामा पूर्ण नाव माहित नसल्याने या 8 जणांविरोधात राकेश यशवंत मेहतर यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगडे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्षरित्या पाहणी करून ट्रॅफिक एएसआय पवार, एएसआय भगत, पोलीस हवालदार सतीश पाटील यांची नियुक्ती करून ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यात आली आहे। कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, त्यांना भेटून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली, मात्र आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने आयोजकांवर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे। तसेच विवाह सोहळ्यामध्ये भांडण झाल्याप्रकरणी 8 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोयनाड पोलीस यांच्याकडून देण्यात आली आहे। याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 69 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4A6 प्रमाणे 115(2), 189(2), 191(2), 190(2), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक मर्सकोले करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।